कृष्णा नदीच्या पात्रात शेरी नाल्याचं पाणी मिसळून प्रदूषण होतं ते रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। नदी प्रदूषणात जबाबदार असणारे घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेरी नाल्यामुळे होणारे कृष्णा नदीचे प्रदूषण या विषयाकडे आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। शेरी नाल्यामुळे होणारे कृष्णेचे प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मलशुद्धीकरण प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे। या प्रस्तावाबरोबरच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित विषय आणि प्रस्तावाबाबत आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांबाबत शासन तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले। शेरी नाल्यामुळे कृष्णा नदीचं होत असलेलं प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी, नदी प्रदूषणात जबाबदार असणारे घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे। महापालिकेची अंतिम विकास योजना नकाशा अधिसूचनेतील निर्णयांचे डच व एजचे दोन्ही नकाशे मंजूर करणे यांसह अन्य महत्त्वाच्या शासन स्तरावरील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी अशीही मागणी गाडगीळ यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व विषय तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं।